तुम्हाला आठवत असेल 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाला होता। 2014 आणि 2019ला 23 खासदार निवडून आलेली भाजप थेट 9 खासदारांवर आली होती। तेव्हा भाजपकडून देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होते। तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की ते उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणि पूर्णवेळ संघटनेत काम करतील। ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी ही इच्छा व्यक्त केली त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या जागी उपमुख्यमंत्री पदासाठी एका भाजप नेत्याचं नाव समोर आलं होतं। तो नेता म्हणजे मंत्री गिरीश महाजन। भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक म्हटलं की एकच नाव समोर येतं, गिरीश महाजन, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जामनेरचे आमदार। महाराष्ट्रात भाजप कधी कुठे अडचणीत आली की देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी कोणत्या नेत्याला पाठवणार, तर ते नेते म्हणजे मंत्री गिरीश महाजन। कुठे आमदार फोडाफोडी करायची असेल, कुठे उमेदवारी फोडाफोडी करायची असेल तर देवेंद्र फडणवीस त्याची जबाबदारी महाजनांवर सोपवणार। एखाद्या जागेवर उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्याची स्पेशल जबाबदारी गिरीश महाजनांवर येणार। 2014 पासून राज्यात बहुतांश काळ भाजपचं सरकार आहे, पण प्रत्येक वेळी भाजपच्या सरकारमध्ये गिरीश महाजन परमनंट कॅबिनेट मंत्री आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांचे फेवरेट मंत्री। पण आता भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन निवृत्ती घेणार असल्याचं समजतंय। स्वतः गिरीश महाजनांनी तशा प्रकारचे संकेत दिले आहेत। जळगावात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी जाहीरपणे निवृत्तीचे संकेत दिले। आम्ही अजून किती दिवस आहोत, 7 वेळा आमदार झालोत, आता अजून एखादा टर्म आम्ही आमदार होऊ, ठीक आहे, 3 टर्म मंत्री आहोत, 35 वर्ष आमदार आहोत, त्यामुळं आम्ही पण कुठंतरी थांबलं पाहिजे असं त्यांनी थेट जाहीरपणे कार्यक्रमात सांगितलं। त्यामुळं स्वतः गिरीश महाजनच निवृत्तीसाठी इच्छुक असल्याचं समोर येतं। 2014ला सत्ता आल्यापासून देवेंद्र फडणवीसांनी मोठमोठ्या आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या लोकांना संपवण्याचे प्रयत्न केले। यात अगदी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार ते विनोद तावडेंसारख्या नेत्यांची नावं आहेत। पण यात गिरीश महाजन हे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कायम चर्चेत राहिले। पण फडणवीस यांनी मात्र कधीच महाजनांना संपवण्याचे प्रयत्न केले नाहीत। किंबहुना गिरीश महाजनांना भाजपच्याच नेत्यांविरोधात मोठी ताकद दिली, ज्याचं सर्वात मोठं आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माजी मंत्री एकनाथ खडसे। पण आता मात्र गिरीश महाजन निवृत्तीचे संकेत देत आहेत। पण याच कार्यक्रमात त्यांनी पुढे नेतृत्व कोण करणार याचेही संकेत दिलेत। 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण जिल्ह्याचे भावी नेते असल्याचं त्यांनी सांगितलं। नक्की काय म्हणाले गिरीश महाजन? गिरीश महाजन खरंच निवृत्ती घेणार आहेत का? गिरीश महाजन यांनी नाव घेतलेले मंगेश चव्हाण नक्की कोण आहेत, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। गिरीश महाजन यांच्या राजकीय प्रवासाचा आलेख पाहिला तर तो अत्यंत रंजक आणि तितकाच प्रभावी राहिलेला आहे। गिरीश महाजन यांनी 1995 मध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढली। त्यानंतर आजतागायत म्हणजे सलग 7 वेळा त्यांनी जामनेर मतदारसंघातून एक हाती विजय मिळवला आहे। उत्तर महाराष्ट्रात भाजपचा भक्कम पाया उभारण्यात आणि पक्षाचा विस्तार करण्यात गिरीश महाजन यांचा मोलाचा वाटा राहिला आहे। 2014 मध्ये राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून त्यांनी जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकास यांसारखी अत्यंत महत्त्वाची कॅबिनेट मंत्रिपदे सांभाळली आहेत। स्वतःच्या जामनेर मतदारसंघासोबतच शेजारच्या नाशिक जिल्ह्यावरही महाजन यांची मजबूत राजकीय पकड आहे। म्हणूनच ते दीर्घकाळ नाशिकचे पालकमंत्री म्हणूनही कार्यरत राहिले आहेत। 2014च्या लोकसभा आणि विधानसभा विजयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा नवा अध्याय सुरू झाला। याच काळात भाजपमध्ये अंतर्गत सत्ता संघर्ष उफाळून आला होता। जळगाव जिल्ह्याचे आणि उत्तर महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते म्हणून तत्कालीन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मोठा दबदबा होता। मात्र 2016 मध्ये भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। खडसे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे। त्यामुळेच जळगाव जिल्ह्यात आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसेंना राजकीयदृष्ट्या काउंटर करण्यासाठी आणि त्यांची ताकद निष्प्रभ करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजनांना राजकीय ताकद पुरवली। खडसेंसोबतच्या संघर्षात महाजन कायम फडणवीसांचे ढाल आणि तलवार बनून उभे राहिले। देवेंद्र फडणवीसांनी पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी ठरणाऱ्या अनेक मोठ्या नेत्यांची राजकीय कोंडी केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगल्या। मग त्यात एकनाथ खडसे असोत, पंकजा मुंडे असोत, विनोद तावडे असोत किंवा ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार असोत, या दिग्गजांना विविध कारणांनी बाजूला सारण्यात आलं किंवा त्यांचे राजकीय पंख छाटण्यात आले। मात्र या सगळ्याला अपवाद ठरले ते मंत्री गिरीश महाजन। फडणवीसांनी महाजनांवर कायम विश्वास ठेवला। निवडणुकांचं नियोजन असो, अपक्ष आमदारांची जुळाजुळव असो, विरोधकांमध्ये फूट पाडणं असो,
किंवा महायुतीत उद्भवलेले अंतर्गत संकट सोडवणं असो, देवेंद्र फडणवीस अडचणीत आले की महाजन संकटमोचक म्हणून धावून जायचे. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा राजकीय वर्तुळात अशा चर्चा होत्या की अनेक ज्येष्ठ नेत्यांना यावेळी संधी मिळणार नाही आणि गिरीश महाजन यांचाही मंत्रिपदाचा पत्ता कट केला जाऊ शकतो. मात्र धक्कादायक ठरलं ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. पण देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा आपल्या मंत्रिमंडळात अत्यंत महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदावर कायम ठेवलं. यावरूनच महाजन यांचे फडणवीसांच्या वर्तुळातील स्थान किती अडळ आहे हे स्पष्ट होतं. मात्र आता यात संकटमोचकानं दिलेल्या एका विधानानं जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे. चाळीसगाव शहरात आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि शासकीय कार्यालयांचं उद्घाटन काम पार पडलं. या भव्य सोहळ्याला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना गिरीश महाजन यांनी आपल्या मनातील राजकीय निवृत्तीचे संकेत जाहीरपणे बोलून दाखवले. त्या कार्यक्रमात बोलताना महाजन म्हणाले, आमदार मंगेश चव्हाण यांच्या रूपानं दूरदृष्टी असलेला आणि प्रामाणिकपणे काम करणारा धडाडीचा नेता तालुक्याला लाभलेला आहे. मंगेश चव्हाण यांना आमचे 60 टर्मच्या आमदारकीचे रेकॉर्ड मोडायचे आहे. नुसते रस्ते आणि इमारती बांधून राजकारण होत नाही, तर लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बांधिलकी जपणं तितकंच महत्त्वाचं असतं. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं जेव्हा मंगेश चव्हाण यांना पहिल्यांदा उमेदवारी दिली तेव्हा त्यांची राजकीय ओळख फारशी नव्हती. ते अत्यंत कमी मताधिक्याने निवडून आले होते. मात्र आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात वेगानं विकास कामांचा धडाका लावला. ते पाहून आज आम्हालाही त्यांचा हेवा वाटतो. पुढे आपल्या निवृत्तीचे संकेत देत महाजन म्हणाले, आम्ही तरी अजून किती दिवस काम करणार आहोत. 60 टर्म आमदार झालोत, आता फार तर एखादी टर्म होईल. आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार. कुठेतरी आपणही थांबलं पाहिजे. स्मशानात जाईपर्यंत मीच खुर्चीवर राहीन ही भूमिका अजिबात योग्य नाही. आपण कुठे थांबायचं हे ज्याचं त्याला समजायला हवं. त्यामुळं पक्षाची धुरा आता कोणाच्या तरी सक्षम आणि चांगल्या हातात सोपवावी लागणार आहे. अशावेळी मंगेश चव्हाण हेच नाव जळगाव जिल्ह्याचा भावी नेता म्हणून सांगावंसं वाटतं. 35 वर्ष आमदारकी आणि सलग 3 टर्म मंत्रिपद भूषवल्यानंतर महाजनांनी स्वतःहून थांबण्याचे संकेत दिल्यामुळं जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता प्रश्न पडतो की गिरीश महाजन यांनी ज्यांच्या खांद्यावर जिल्ह्याच्या भावी नेतृत्वाची धुरा देण्याचे संकेत दिले आहेत ते मंगेश चव्हाण नेमके कोण आहेत. मंगेश चव्हाण हे चाळीसगाव मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. अत्यंत आक्रमक स्वभाव, कार्यकर्त्यांचं जाळं आणि दांडगा जनसंपर्क ही त्यांची मुख्य वैशिष्ट्ये मानली जातात. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना चाळीसगावमधून उमेदवारी दिली आणि अत्यंत अटीतटीच्या लढतीत ते अल्पमतांनी विजय झाले. मात्र आमदार झाल्यानंतर मंगेश चव्हाण यांनी मागे वळून पाहिलं नाही. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महायुती सरकार काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये मंगेश चव्हाण यांनी आपलं स्थान निर्माण केलं. त्यांच्या याच कार्यशैलीवर खुश होऊन गिरीश महाजन यांनी त्यांना थेट जळगाव जिल्ह्याचा भावी बॉस म्हणून जाहीर केलं आहे. एकंदरीत पाहता उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा मानले जाणारे गिरीश महाजन खरोखरच आगामी काळात प्रत्यक्ष राजकारणातून काढता पाय घेणार का, की हा केवळ कार्यकर्त्यांना आणि नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी मारलेला राजकीय टोला होता. आणि जर महाजन निवृत्त झाले तर मंगेश चव्हाण, एकनाथ खडसे आणि विरोधकांच्या आव्हानांना तोंड देत जळगावचा हा भाजपचा बालेकिल्ला सांभाळू शकतील का, हे येणारा काळच ठरवेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसंच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.